या ठिकाणी गोलंदाजी स्टान्सवर आपण पाहतायत केतन याला, तर जीएसजी संघाकरिता मात्र शुभेच्छा येत आहेत. नारे संघाचे नारे गावाकडनं जे बिलॉंग करत आहेत उद्योजक राकेश पाटील यांनी मात्र डोंगस्ते संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. राहुल आयरे आणि त्याच्या समवेत त्याच्या जोडीला त्याची साथ देण्याकरिता फलंदाज आपण पाहतायत रोशन लारा. पहिला चेंडू मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. पंचाकडे दाद मागितली जाते, परंतु कुठल्याही प्रकारे इशारा येत नाहीये. पंच दर्शवत आहेत की चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त स्वरूपात उचली घेत होता आणि त्या अनुषंगाने जर बघितलं तर कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी डिसिजन येत नाही. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपात. यावेळी मात्र चेंडू निघून जाईल डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेपेक्षा जास्ती काही मिळणं अशक्य आहे. जर धाव फलकाचा विचार केला गेला तर दोन चेंडूच्या समाप्ती अखेरीस बिनबाद एक. गोलंदाजी स्टान्सवर आपण पाहताय ते केतन. यावेळी मात्र दांडेगुल पहिल्या विकेटचा पतन. डीएससी चिंचगड संघाला लागलेला पहिला हादरा या कमांडीज. नवीन फलंदाज आपण पाहतायत अच्युत याला. मात्र कुठेतरी कमतरता भासते. आपण पाहू शकताय चिंचगड संघामध्ये मेघन पाटील दिसत नाहीयेत. त्यानंतर आशिष पाटील यांची कमतरता भासते. बरेचसे फिल्डर आहेत ज्यामाल दिसत नाहीयेत. तर नवीन फलंदाज पाहतात अच्युत पाटील. इथून मात्र चांगल्या पद्धतीचा भेदक मारा म्हटला जाईल केतन याच्याकडनं. का मी चांगला गोलंदाज आहे याचं मात्र प्रात्यक्षिक तो जरूर दाखवून देतोय. आशिष पाटील आणि नैनेश पटेल यांची जोडी मात्र येताना आपण पाहू शकतायत. तीन चेंडूच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावर धावा फक्त आणि फक्त एक. पंच नो बॉल का? नो प्लस एक. एकंदरीत दोन धावा. पंच दोन धावा का या? ओके. नो प्लस एक. एकंदरीत दोन धावांचा बोनस या ठिकाणी दिला जातोय. या दुहेरी धावीनिशी आता मात्र धावफलक 2 ने वडारेल. फ्रीजचा देखील इशारा येतोय. इथे मात्र हात खोलण्याचे मुभा असेल फलंदाज अच्युत याच्याकडे. इथून कशा प्रकारची फलंदाजी केली जाईल बघूया. यावेळी मात्र चेंडूला सरळ फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. मोठा तडाखा. बिग 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 ब्लास्ट. षटकार. धन्यवाद डीजे. इथे मात्र फ्रीजचा पुरेपूर फायदा घेतला जातोय. धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक 9. इथे मात्र पदतालिकेमध्ये पुन्हा एकदा फंबल होत आहे.
यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय, पाठवून दिले पुरल. पुन्हा एकदा लॉंगाच्या डोक्यावरना. इट्स आउट ऑफ द पार्क. सजनी चली साजन के ससुराल. तर अच्युत पाटील इज ऑन अ हॅट्रिक. यावेळी मात्र स्टेप आउट जरूर केलं गेलं होतं. यावेळी मात्र परिवर्तन केलं गेलं, बोटं फिरवली गेली. अंतिम चेंडू इथून मात्र निर्धाव स्वरूपात हाताळला गेला. पहिलं षटक इथून समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावर धावा जोडल्या गेल्या तब्बल 15. आपण पाहताय तर सेवन स्टार आयोजित क्रिकेटचा महासंग्राम. एक संधी देऊया आपण डीजे मास्टर यांना. ऐकूया एक सुमधुरचं संगीत या कमांडीज. तर पहिलं षटक खूप महागडं असं राहिलं, ते म्हणजेच केतरियाचा. पंच काय झालं? सेवन स्टार आपण या ठिकाणी यायचे कमिटी मेंबर. सेवन स्टार संपूर्ण कमिटी आयोजक आपण या ठिकाणी यायचं आहे विनाविलंब. मैदानाच्या आतमध्ये कोणी जायचं नाही आहे. आयोजक आपण त्या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. हॅलो, चला आयोजक आपण लवकरात लवकर आपला डिसिजन कळवायचा. या ठिकाणी खूप उशीर घेतला जातोय. तर या ठिकाणी गोलंदाज आपण लक्ष द्यायचं आहे. तसेच जी संघ आपण लक्ष द्यायचं. पंचांकडनं कुठला इशारा आला तर कमिटीकडनं अशी सूचना येते की पंचाचा निर्णय अंतिम राहील. पंच जो डिसिजन देतील तुम्हाला ऍक्सेप्ट करावा लागेल. तर या ठिकाणी आपण पाहतायत गोलंदाजी स्टान्सवर प्रशांत
स्ट्रायकर एंडला असेल फलंदाज रोशन. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्याकरिता प्रशांत याला आणलं जात आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. षटकातील पहिला चेंडू हाताळण्याकरता सज्ज. समोर असेल रोशन. यावेळी मात्र पहिल्या चेंडूला उडवलाय लॉंग ऑनच्या दिशेकडे. त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा झेल. यावेळी मात्र सुरेख झेल. फलंदाज फेल. बॅक टू दी डगा आउट. निलेश पाटील खानिवली गोल्डन मॅन यांना विनंती असेल की आपण सन्मानाने व्यासपीठावर येऊन स्थान आपण व्हायचं आहे. निलेश पाटील खानिवली. चला लहान मुलांना विनंती असेल की आपण जागा खाली करायची आहे. तर या ठिकाणी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी म्हटली जाईल प्रशांत याच्याकडनं. नवीन फलंदाज आशिष येतोय मैदानाच्या आतमध्ये. मला वाटते दोन्ही बंधू यावेळी मात्र खेळताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. एका बाजूला आशिष पाटील आणि एका बाजूला अच्युत पाटील मात्र चांगल्या लय मध्ये दिसतोय. चला सामना थोडा स्पीडअप करायचा. खूप उशीर घेतला जातोय. बघूया षटकातील पुढचा चेंडू हाताळण्याकरता पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज प्रशांत. पहिल्या चेंडूवर जरूर सफलता मिळाली आहे. षटकातील पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळी मात्र आल्या चेंडूला उडवलाय. फटका बराच काळ हवेमध्ये. मात्र क्षेत्ररक्षक बनून राहील प्रेक्षक. चेंडू मात्र निघून जाईल आउट ऑफ द पार्क. येतोय मोठा तडाखा. षटकार 6. तर आले मात्र आपले इरादे स्पष्ट करायला सुरुवात केली जाते. आशिष पाटील याच्या बॅटमधनं लॉंग ऑफच्या डोक्यावरनं सरळ भिडकावून दिलं चेंडूला आउट ऑफ द पार्क. 6 धावांकरिता आणि या षटकाराच्या मदतीनं धावफलक झपाट्यानं वाढलं गेलंय. 21-21. यावेळी मात्र पुन्हा एकदा फुल टॉस पद्धतीचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेकडे खेळून काढला जातोय. यावेळी मात्र ज्या पद्धतीचं सापलं रचलं गेलं होतं त्या सापल्यामध्ये मात्र जाऊन अडकला जातोय. आणखीन एका विकेटचं पतन या कमांडीचे. तर या ठिकाणी मेगन पाटील याला आपण पाहू शकतायत. नवीन फलंदाज असेल मेगन पाटील. आशिष याला मात्र परतावं लागतंय. वैयक्तिक 6 धावांची खेळी करून मात्र परतीचा प्रवास करताना आपण पाहतायत. जर विचार केला गेला या गोलंदाजीचा तर आतापर्यंत या षटकातील 3 चेंडूंचा खेळीतून समाप्तीस येतोय. या 3 चेंडूमध्ये 6 धावा देऊन 2 गडी बाद केले गेलेत.
बघूया षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा राईट आर्म ऑर द विकेटचा मारा. स्ट्रायकर एंडला फलंदाज असेल मेघन पाटील. यावेळी मात्र ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, त्याला मात्र सन्मान दिला जाते. शॉर्ट पॉइंटच्या दिशेमध्ये आहे. इनफिल्डच्या आतमध्ये चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत पुन्हा एकदा एक धाव. काय चांगला कमबॅक केला जातोय गोलंदाज प्रशांतच्या माध्यमातून. स्ट्रायकर एंडला आपण पाहतायत मॅन इन फ्रॉम अच्युत, त्याच्या माध्यमातून दोन गगनचुंबी असे षटकार आपण जरूर बघितलेत. बघूया इथून त्याच पद्धतीचा फटका सजवला जाईल का. यावेळी मात्र पुन्हा एकदा आपटून टाकलेला चेंडू, त्याला मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न झाला, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. चेंडू सरळ निघून गेला. विकेट किपरच्या दस्तानात निर्धावाकरिता निर्धाव चेंडूची उद्घोषणा होती. धावफलक 22 या धावसंख्येवर स्थिरावलं गेलंय. यावेळी मात्र पुन्हा एकदा स्टेप आउट केला गेलाय. फटका फसला, झेलला संधी, पकडो क्या जीतो मॅच. अबक दुबक आणि तिबक अंतिम क्षणी मात्र झेल धरणीला दान केला गेला. काय रनिंग बिटवीन द विकेट म्हटली जाईल. पंच एकंदरीत धावा किती या 2 धावा. एकंदरीत 2 धावा. इथे मात्र या 2 धावींची षटक संपल्याची उद्घोषणा देखील येते आणि षटक समाप्ती अखेरीस धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक 24. एक संधी देऊया आपण डीजे मास्टर यांना. ऐकूया एक सुमधुर संगीत. या तर या ठिकाणी अंतिम निर्णायक षटक हाताळण्याकरिता मला वाटतं राहुल याला आणलं जात आहे. धावफलकावर धावा जोडले गेले तब्बल 24. अंतिम 6 चेंडूचा खेळ इथून शिल्लक राहतोय. राहुल यावेळी मात्र स्टेप आउट केला गेलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेकडे चेंडूला टाटावला गेलाय. टांगा पलटी, घोडे फरार. चेंडू निघून जाईल सीमा पार. येतोय चौकार 4. यावेळी मात्र पॉइंटच्या दिशेकडे चेंडूला टाटावला गेलाय. अप्रतिम देखणा असा फटका. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बनून राहील प्रेक्षक. चेंडू निघून जाईल सीमा पार. येतोय बॅक टू बॅक चौकार 4. बॅक टू बॅक या ठिकाणी 2 चौकार जरूर येत आहेत. काय देखणे असे फटके. क्लासिकली फलंदाजी म्हटली जाईल मेघन पाटील यांच्याकडनं. ज्यावेळी मात्र पुन्हा एकदा स्टेप आउट केला गेलाय त्यावेळी मात्र शॉर्ट लॉंग ऑफच्या रिझल्टमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय.
दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोका होऊ शकतोय. यशस्वीरित्या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एकंदरीत 2 धावा. या 2 धावीनिशी आता मात्र धाव फलक झपाट्याने वाढलं जाईल. 2 न वटारेल जाऊन पोचेल. यावेळी मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू, त्याला मात्र दिशा दिली आहे. दिशा से भटके तो मिल जाएंगे फटके. चेंडूला उडवले सरळ लॉंग ऑफच्या डोक्यावरना. इट्स आउट ऑफ द पार्क. मोठा तडाखा. षटकार 6. यावेळी मात्र पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेकडे क्षेत्ररक्षक बनून राहील. पुन्हा एकदा प्रेक्षक. एक टप्प्याखेरी चेंडू निघून जाईल. आउट ऑफ द पार्क. येतोय दिमागदार. चौकार 4. राहुल याला मात्र पोलिसी मार दिला जातोय. तब्बल 5 चेंडूमध्ये 20 धावा एकवटल्या जात आहेत. मेगन पाटील इज ऑन अ फायर. बघूया षटकातील अंतिम चेंडू. पुन्हा एकदा स्टेप आउट केला गेलाय कव्हरच्या दिशेकडे. यावेळी मात्र चेंडूला टटावला गेलाय. 1 धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोका होऊ शकतो. इथे मात्र दुसऱ्या धावेकरिता गेले असता इथे मात्र परतावा लागेल फलंदाज अच्युत पाटील याला. आणखीन एक हादरा बसेल तो म्हणजेच DSC चिंचघर या संघाला या कमांडीचे. तर या ठिकाणी उद्याचा दिवस आपण पाहणार आहात या स्पर्धेचा. तर यात उद्याच्या दिवसाकरिता या ठिकाणी संघ असतील पडगा, राया, तलोली, महापोली स्टार, अकलोली, कल्याण, महापोली स्पोर्ट्स महापोली, त्यानंतर अंबाडी, कैस 11 आणि अहमद स्पोर्ट्स धानीव आणि कोंडला. असा हा उद्याचा शेड्यूल असेल. उद्याचे संघ आपण बघितलेत. दरम्यान या ठिकाणी इथून जिंकण्याकरिता 45 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आमच्यापर्यंत पोहोचवलं गेलंय. अर्थात भारतीय जनता पार्टी विद्यमान तालुका अध्यक्ष मंगेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता रोख रक्कम 25,000 रुपये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक लाभलं गेलंय. त्यांचंही संपूर्ण 7 स्टार कमिटीच्या वतीनं मी शब्दसुमनांनी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. दरम्यान मी ऑफिशियली पुकार करतोय बोट टू टीम कॅप्टन्स. एका बाजूला असतील टीम अलमान, तर एका बाजूला टीम असेल बोबा 11 खानिवली. तसेच अलमान संघाचा एक प्रतिनिधी कमिटीशी संपर्क साधायचा आहे विनाविलंब. तसेच कर्णधाराला सुद्धा पाठवून द्यायचं आहे. चला टीम बोबा 11 खानिवली संघाचा कर्णधार आणि टीम शिवंजय अलमान संघाचा कर्णधार आमच्या समवेत जोडले जातील टॉस बॉक्समध्ये शिवाजी गव्हाळे
आणि शहीम सुसे आणि शिवाजी गव्हाळे आमच्या सोबत जोडले जातील आमच्या टॉस बॉक्समध्ये. चला मान्यवरांना विनंती करतोय आपण या ठिकाणी यायचं आहे. शिवाजी गव्हाळे आणि शहीम सुसे. सदानंदजी राऊत आणि शहीम मुल्ला. राजेश जाधव यायचं आहे. राजेश जाधव आणि सदानंदजी राऊत या ठिकाणी आमच्या समवेत जोडले गेलेत. दरम्यान आपण पाहू शकतायत एका बाजूला असेल टीम शिवंजे अलमान तर एका बाजूला असेल टीम बोबा 11 खानिवली. दोन्ही संघ या ठिकाणी यायचा आहे. दोन्ही संघांनी लक्ष द्यायचे. सामना 3 षटकाचा असेल. या ठिकाणी मान्यवर जोडले गेलेत. तर आपण पाहतायत नाण्याच्या 2 बाजू. एका बाजूला असतील 7 स्टार ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा उभारली गेली आहे. तर एका बाजूला असेल BS स्पोर्ट्स अर्थात भूमिक स्पोर्ट्स. तर कॉलिंग कोणाचं असेल या ठिकाणी. तर या ठिकाणी खानोली संघाकडनं कॉलिंग येतोय 7 स्टार. तर या ठिकाणी 7 स्टारच येतोय. नाणेफेकीचा कौल जातोय या ठिकाणी खानोली संघाच्या बाजूनं. तर सर्वप्रथम आपला डिसिजन काय असेल. फिल्डिंग. या ठिकाणी सामना 3 षटकाचा आहे. या 3 षटकामध्ये आपण समोरच्या संघाला एक बलाढ्य असा संघ आहे अलमान संघ. तर या संघाला आपण किती धावांपर्यंत रोकाल. 30+. नक्कीच जास्ती वेळ घेणार नाही. आपला पुढील वाटचालीस शुभेच्छा असतील. त्यानंतर नाणेफेक हरल्यानंतर मी येतोय शिवंजे अलमान या संघाच्या कर्णधाराकडे. तर सर्वप्रथम नाणेफेक जर आपण जिंकला असतात तर आपला डिसिजन काय असता. आम्ही सुद्धा फिल्डिंग घेतली असती. तर आपल्या मनासारखं या ठिकाणी होत नाही आहे. तर समोरचा संघ एक बलाढ्य संघ आहे. तर या संघासमोर आपण किती धावा उभाराल. 40+ करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच या धावा उभारण्याकरिता आपल्याकडे कुठला ट्रम्प कार्ड असेल. हुकुमचा एक का कोणता असा फलंदाज असेल. दीपेश गोलप. नक्कीच मोठं नाव आहे. बडा नाम बडा काम. तर यावेळेस मी तुमचा सुद्धा जास्ती वेळ घेणार नाही आहे. मी पुन्हा एकदा आपणास विनंती करतोय की आपण मान्यवरांना विनंती करतोय की आपण सन्मानाने व्यासपीठावर सामना पण नावायचं आहे. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. यावेळी मात्र जोरकस मारला जातो. धावचीची संधी. यावेळी मात्र डायरेक्ट हिट होऊ शकला असता. नक्कीच खतरा झाला असता. त्या ठिकाणी सेफली आपल्या घरामध्ये जाऊन पोहोचला गेला. आतापर्यंत या षटकातील पाहता पाहता 3 चेंडूचा खेळ समाप्तीस येतोय. धाव फलकावर धावा जोडल्या गेल्यात तब्बल 1-2. जिंकण्याकरिता 45 धावांचं आव्हान या ठिकाणी ठेवलं गेलंय. यावेळी मात्र स्विंग अँड मिस. निगाय कहीं पे निशाणा कहीं पे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये प्रॉपर कनेक्शन होत नाही आहे. चेंडू निघून गेला सरळ निर्धावाकरिता. ज्या गोलंदाजी करिता ओळखलं जातं त्या पद्धतीची गोलंदाजी करताना आपण पाहता येतं अच्युत पाटील याला. यावेळी मात्र पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. त्याला मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने तटवला गेलाय. क्षेत्ररक्षक बनून राहील प्रेक्षक. पुन्हा एकदा टांगा पलटी घोडे फरार. चेंडू निघून जाईल सीमा पार. येतोय दिमागदार जडेजार. चौकार 4.
विनंती असेल की आपण सन्मानाने व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचा. यावेळी मात्र एक तेरी तो एक मेरी या ठिकाणी या पंचांकडे इशारा येतोय. चेंडू ऑफ स्टंपच्या अतिरिक्त बाहेर हाताळला जातोय. वाईट करिता या रिव्ह्यू नाही आहे. वाईट करिता रिव्ह्यू नाही आहे. फक्त भीमर करिता या ठिकाणी रिव्ह्यू असेल. नो आर्ग्युमेंट विथ अंपायर्स. पंचाचा डिसिजन अंतिम राहील. पंचाचा निर्णय अंतिम राहील. वाईट करिता या ठिकाणी रिव्ह्यू नाही आहे. चला नो आर्ग्युमेंट विथ अंपायर्स. पंचाचा डिसिजन अंतिम राहील. ज्यावेळी मात्र ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू त्याला मात्र सॉफ्टहँडचा वापर करून लॉंग ऑफच्या दिशेकडे खेळून काढला जातोय. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. या दुहेरी धावीनिशी धावफलक 2च्या मदतीने पुढे जाईल. धावफलक 9 या धावसंख्येवर. यावेळी मात्र षटक संपल्याची उद्घोषणा देखील होती. आपण पाहताय तर 7 स्टार आयोजित क्रिकेटचा महासंग्राम. एक संधी देऊया आपण डीजे मास्टर यांना. ऐकूया एक सुमधुरचं संगीत या कमांडीचे. नऊ. त्यानंतर गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं जात आहे. मेघन पाटील याला आणलं जाते गोलंदाजी स्टान्सवर. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटकात आणण्याकरिता. स्ट्रायकर एंडला आपण पाहताय तर केतन. आणि जोपर्यंत केतन मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत त्याच्याकडनं जरूर अपेक्षा असेल टीम जियाची डोंगस्ते या संघाला इथून मात्र कशा प्रकारची फलंदाजी केली जाईल. पहिला चेंडू मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आपटून टाकलेला चेंडू त्याला मात्र शॉर्ट पॉइंटच्या दिशेकडे खेळून काढला जातो इनफिल्डच्या आतमध्ये. त्यावर मात्र 1 धाव अर्जित केली जाईल. या एकेरी धावीनिशी धावफलक दुहेरी फिगर अर्थात 10. 10 म्हटलं की नक्कीच क्रिकेट पटलावरील एक मोठं नाव. देव म्हणून संबोधलं जाणारं व्यक्तिमत्व सचिन रमेश तेंडुलकर यांच्या जर्सीचा क्रमांक. यावेळी मात्र चेंज ऑफ पेस परिवर्तन केलं जात आहे. पहिला चेंडू जरूर वेगवान पद्धतीने हाताळला गेला होता. यावेळी मात्र फलंदाजाकडनं स्टेप आउट जरूर केलं गेलं होतं. बॅटची अंदरुनी हिस्सा घेऊन चेंडू सरळ निघून जाईल डिक्लेअर झोन मध्ये एका धावेकरिता. या एकेरी धावीनिशी धावफलकाचा विचार केला गेला तर अतिशय संत आणि मंद गतीनं धावफलक 1च्या मदतीनं ज्या अंकाला गणिती भाषेमध्ये नेल्सन म्हणून ओळखलं जातं अर्थात धावफलक 11.
यावेळी मात्र पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू सातत्याने मात्र व्हेरिएशन करताना मात्र आपण पाहतायत मेघन पाटील याला काय गोलंदाजी केली जाते आतापर्यंत सकाळच्या सत्रामध्ये जरूर आपण बघितलं 2 षटक काढले त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा देऊन 3 गडी बाद केले गेले आता तर षटक सुद्धा खूप किफायतशीर असं हाताळताना आपण पाहतायत मेघन यावेळी मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडूला पाठवले पार्किंगच्या लॉट मध्ये चेंडूला उडवले सरळ लॉंगॉनच्या डोक्यावर ना 9+6 सोने पे सुहागा षटकार 6 तर या षटकाराच्या मदतीने धावफलक झपाट्याने वाढलं गेलंय धावफलक 18 4 चेंडूच्या समाप्ती अखेरीस धावफलकावर धावा जोडल्या गेल्या तब्बल 18 और मेघन को किसी की नजर लग गई है ज्या पद्धतीने षटक हाताळत होता इथे मात्र फ्री हिटचा चेंडू असेल या फ्री हिटवर मात्र हात घोडण्याची संधी असेल फलंदाज केतन याला पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू हाताळला जातोय शेवटचा चेंडू या ठिकाणी या मार्गस्थ होतोय पुन्हा एकदा आपटून टाकले चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेकडे यावेळी मात्र चांगल्या पद्धतीचा झेल फलंदाज फेल बॅक टू दी डगआउट धन्यवाद डीजे तर या ठिकाणी उर्वरित चेंडूचा खेळ शिल्लक राहतो 6 जिंकण्याकरिता धावांची गरज असेल 27 तर जिंकण्याकरिता 6 चेंडू आणि 28 धावांची गरज 46 धावांचं या ठिकाणी आव्हान ठेवलं गेलंय 45 धावा या उभारल्या गेल्या आहेत डीएससी चिंचघर या संघाच्या माध्यमातून काही कमालीची गोलंदाजी केली आहे मेघन पाटील सातत्याने मात्र व्हेरिएशन आपण बघितलं त्यानंतर गोलंदाजी स्टान्सवर आपण पाहतायत नव्या दमाचा नव्या जोशाचा उगवता सितारा चिंचघर गावाचा आदित्य याला आपण पाहतायत वैयक्तिक शेवटचं आणि वैयक्तिक पहिलं संघाकडनं शेवटचं षटक हाताळण्याकरिता स्लॉग ओव्हर आदित्यला आणलं जात आहे उर्वरित 6 चेंडू 28 धावा यावेळी मात्र पहिला चेंडू अप्रतिम स्वरूपाचा हाताळला जातोय पहिला चेंडू मात्र निर्धाव स्वरूपात हाताळला जातोय बघूया षटकातील पुढचा चेंडू यावेळी मात्र स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगल्या पद्धतीचा झेल फलंदाज फेल आणखीन एक धक्का बसेल तो म्हणजेच जीएसजी डोंगस या संघाला या कमांडीचा आता उर्वरित 4 चेंडू आणि जिंकण्याकरिता 28 धावांची गरज नवीन फलंदाज भाविक यावेळी मात्र पुन्हा एकदा स्विंग अँड मिस
काय गोलंदाजी केली जाते या गोलंदाजाला बघून श्रीलंका संघाचा अजिंता मेंडिस याची मात्र आठवण करून दिली जाते. त्याच पद्धतीची सेम स्टाईल आपण पाहतायत आदित्य याच्याकडनं. त्याच पद्धतीने स्विंग. यावेळी मात्र पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू हाताळला जातोय लॉंग ऑनच्या दिशेकडे. अच्युत पाटील याला तैनात केलं गेलंय. एक टप्प्याखेरीचा चेंडू उचलून फील्ड करेल, चेंडू फेक करेल तोपर्यंत पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त एक धाव. ज्यावेळी मात्र पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. फुटबॉलची कमतरता आपण पाहू शकतायत. क्रिकेट जगतात खेळी करत असताना मशहूर कॉमेंटेटर सिद्दीक भावे यांचं म्हणणं आहे, मोबाइल में नेटवर्क और क्रिकेट में फुटवर्क बहुत जरूरी होता है. यावेळी मात्र पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू एक टप्प्याखेरीचा चेंडू निघून जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेकडनं. सीमा पार अंतिम चेंडूवर येतोय चौकार 4. इथे मात्र विजयी होतोय तो म्हणजेच डीएससी चिंचगड संघ. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हारलेल्या संघाचं गोड असं कौतुक.